Good morning, one and all. In last lecture, we have seen the types of road based on the materials. Okay, there are the three types based on the materials, based on the location, and based on the traffic. There are the variation of roads or the classifications of roads is there. From that, we have seen the first type of road, that is the types of road based on the material. तर त्यामध्ये बघा आपण काय काय बघितलं होतं based on the material. Earthen road, gravel roads, murum roads, WBM roads, bituminous road, and the concrete road. That all types we have covered in the last lecture. तर आणखीन एकदा मी तुम्हाला सगळे रोड्स आहेत तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सांगते, ऐका. त्यामध्ये बघा अर्धन रोड म्हणजे काय बघितलं होतं आपण. द अर्धन रोड इज नथिंग बट द रोड which is prepared by using the earth material. Okay, that is the earthen road. Second काय बघितलं होतं आपण, gravel roads. gravel म्हणजे काय, तर इझिली अवेलेबल जे काही ग्रॅव्हल्स आहेत, जे चिपर मटेरियल आहे, तर ते यूज करून जो आपण रोड बनवणार आहोत, that is the nothing but a gravel roads. After that we have seen the murum road. murum road म्हणजे काय असणार आहे, how that murum is prepared. तर मुरुम कसा फॉर्म होतो, तर मुरुम हा इग्नियस रॉक जे आहेत, तर इग्नियस रॉक वरती जे काही वेदरिंग ऍक्शन ऑन द रॉक, जे काही वेदरिंग ऍक्शन होणार आहेत एन्व्हायरमेंटल चेंजेस मुळे किंवा टेम्परेचर चेंजेस मुळे जे काही त्या ठिकाणी चेंजेस होणार आहेत त्या रॉक मुळे, तर त्याचं एक स्मॉल पार्टिकल मध्ये, स्मॉल स्टोन मध्ये त्याचं डिवायडेशन होतं त्या रॉकचं. दॅट इज द इग्नियस रॉकचं स्मॉल पार्टिकल, स्मॉल स्टोन्स मध्ये काय होणार आहे, त्याचं डिवायडेशन होणार आहे, डिसइंटिग्रेशन होणार आहे, आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, त्या मटेरियलचं आपण म्हणणार आहोत मुरुम. आणि हा मुरुम जर आपण रोड बनवण्यासाठी वापरला तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, मुरुम रोड्स असं म्हणणार आहोत. नेक्स्ट इज द WBM रोड, वॉटर बाउंड मॅकॅडम रोड. म्हणजे काय, वॉटर बाउंड मॅकॅडम रोड म्हणजे काय असणार, त्या ठिकाणी स्टोन्स असणार आहेत, त्यामध्ये क्रोस, त्याला आपण कोर्स ऍग्रिगेट आणि फाईन ऍग्रिगेट अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करणार आहोत. प्लस त्या ठिकाणी सॉइल पण असणार आहे, प्लस वॉटर असणार आहे. तर काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी, वॉटर बाउंड मॅकॅडम म्हणजे तिन्ही टाईपचे मटेरियल आहेत, आपले दोन्ही टाईपचे मटेरियल आहेत ते मिक्स करणार आहेत विथ वॉटर. आणि त्याच्यानंतर जो आपण कॉम्पॅक्शन साठी किंवा बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन करणार आहोत बाय द रोलर्स. अँड आफ्टर द कॉम्पॅक्शन काय होणार आहे, द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इज इन्क्रीजेस, म्हणजे क्वालिटी ऑफ द रोड ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस. दॅट इज द WBM रोड. तर ऍज कम्पेअर टू अर्धन रोड्स, ऍज कम्पेअर टू ग्रॅव्हल रोड्स, ऍज कम्पेअर टू द मुरुम रोड्स, तुमचे WBM रोड कसा आहे, तर चांगला आहे, याची क्वालिटी कशी आहे, बेस्ट क्वालिटी आहे. Okay, but that WBM roads having the quality is less as compared to the bituminous road and the concrete roads. Okay, next one is the bituminous road, that also we have seen. तर bituminous road म्हणजे काय, आपल्याला asphalt किंवा bitumen पासून आपण जो बनवतो रोड, त्याचा वेरिंग कोड जो टॉपचा आहे तो तुमचा bitumenचा आहे, that is the bituminous road. And after that there is a concrete road. Concrete road is prepared by using the cement, sand, aggregate, again water is there, again steel is there, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून जो आपण रोड बनवणार आहोत, that is nothing but a concrete roads. That concrete roads are rigid pavement and the bituminous road are the flexible pavement. Up to this we have completed all the parts of the roads which are based on the material in the last lecture. समजलं का सगळ्यांना? All of you getting? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. ठीक आहे. यू कॅन सी द पिक्चर्स. बघा, अर्धन डॅम्स, तर हा मातीचा रस्ता तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तो विलेजेस मध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल तुम्हाला. नेक्स्ट वन इज द ग्रॅव्हल. या ठिकाणी दिसू शकतात तुम्हाला ऍग्रिगेट, जे स्मॉल ऍग्रिगेट, बिगर ऍग्रिगेट या ठिकाणी यूज केलेले आहेत फॉर मेकिंग ऑफ द रोड्स. यू कॅन सी दिस मुरुम रोड्स, मीन्स इट इज अ मॅटर which is prepared by which is made by the disintegration and weathering action on the igneous rocks. Okay, and the matter is used here, that is the murum roads. Next one is the WBM road. You can see here the WBM मध्ये काय केलेले, क्रस्ट ऍग्रिगेट आहेत, क्रस्ड स्टोन्स आहेत, मग स्मॉलर असतील, बिगर साईजचे ऍग्रिगेट असतील, परत त्या ठिकाणी काही सॉइल असेल, वॉटर असेल, तर वन लेअर, आफ्टर दॅट स्मॉलर साईज ऑफ द ऍग्रिगेट, आफ्टर दॅट सम सॉइल इज देअर, आफ्टर स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर कॉम्पॅक्शन केलेलं आहे. आणखी नंतर काय केलं, याची बेअरिंग कॅपॅसिटी और क्वालिटी इज गोज ऑन इन्क्रीजेस ऍज कम्पेअर टू द अर्धन, ग्रॅव्हल अँड मुरुम रोड्स. These WBM roads are
WBM roads are having the good quality and its performance सुद्धा कसा आहे चांगला आहे as compared to that earthen, gravel and the maroon roads. After that there is a bituminous road. What is the bituminous road? The bituminous पासून जो बनवलेला रोड आहे that is the bituminous road. त्याचा bearing code जो आहे तो कशाचा आहे तर that is of about the bituminous only. After that there is a concrete roads. Concrete road हे जे bituminous road आहे ते कसे आहेत फ्लेक्झिबल आहेत. आणखी हे जे यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे ती ऍज कम्पेअर टू कॉन्क्रीट रोड्स बिटुमिनस रोडची जी कॉस्ट आहे ती काय आहे कमी आहे. ओके, वर्ल्ड वाईड हा रोड आपण यूज करतो बट ऍट द ऍडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा कॉन्क्रीट रोड्स आता आपण वर्ल्ड वाईडला यूज करत आहोत. तर त्यामध्ये जे मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहेत तर ते कॉन्क्रीटचे बनवायचे चालू आहेत का तर दॅट आर दी रिजिड स्ट्रक्चर्स आणि मेंटेनन्स या रोडचा कसं असणार आहे कमी असणार आहे. बट दॅट रोड इज अ कॉस्टली कॉस्ट आहे त्याची जास्त पण काय आहे प्रॉब्लेम कास्ट जरी जास्त असली तर सेकंड थिंग काय आहे की याचा मेंटेनन्स कमी आहे आणि याची ड्युरेबिलिटी किंवा लाईफ ऑफ द रोड इज मोर ऍज कम्पेअर टू द दॅट बिटुमेन रोड. ओके, दीज आर दी टाइप्स ऑफ द रोड्स बेस्ड ऑन द मटेरियल. इज इट ओके टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, इथपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे. लिहून पण इथपर्यंत दिलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, So ma'am. next point is the types of road based on the IRC classification. तर IRC म्हणजे काय इंडियन रोड काँग्रेस. तर इंडियन रोड काँग्रेस तर याच्यानुसार बेस्ड ऑन द रोड्स क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे नॅशनल हायवे, स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड्स अँड द विलेज रोड्स. बघा टाइप्स ऑफ रोड बेस्ड ऑन द IRC क्लासिफिकेशन. तर नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, डिस्ट्रिक्ट रोड्स, रुरल रोड्स अँड द विलेजेस रोड अशा पद्धतीने काय केलेलं आहे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. तर नॅशनल हायवे म्हणजे काय कंट्री टू कंट्री कनेक्शन ऑफ जे रोड्स आहेत. नेशन टू नेशन जर कनेक्शन ऑफ रोड असेल तर त्याला काय म्हणणार आहेत आपण नॅशनल हायवेज असं म्हणणार आहोत. सेकंड वन इज द स्टेट हायवेज, स्टेट टू स्टेट. ओके, महाराष्ट्र स्टेट आहे और आणखी दुसरं म्हणजे तुमचं कर्नाटक स्टेट आहे. तर या दोन्ही स्टेटला जे कनेक्शनचे roads आहेत that are come under the state highways. After that there is a district road, district to district म्हणजे सांगली डिस्ट्रिक्ट एक आहे तुमचं सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे. तर या डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्टला कनेक्शन साठी जो रोड आपण यूज करणार आहोत तर दॅट इज नथिंग बट अ डिस्ट्रिक्ट रोड. अँड लास्ट वन इज अ रुरल रोड्स. रुरल रोड्स आर द विलेजेस रोड म्हणजे विलेज टू विलेज कनेक्शन्स असतील किंवा इन द विलेजेस जे रोड्स असतील दॅट आर कम अंडर दिस विलेज रोड्स. ओके, सो राईट डाउन दिस टाइप्स ऑफ रोड बेस्ड ऑन द IRC classification. We'll see one by one. Write down types of roads, types of roads, types of roads based on types of roads based on IRC classification. Types of roads based on IRC classification. Write down first national highways, national highways. Second state highways, state highways. Third one district roads, district roads, district roads. And last one rural roads or village roads, rural roads or village roads. Okay, we'll see the first point. बघा types of road based on the IRC classification. IRC म्हणजे काय तर इंडियन रोड काँग्रेस दॅट इज द IRC. आणखी त्याच्यावर IRC बेस्ड कुठले कुठले टाइपचे रोड आहेत तर नॅशनल हायवे, स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड्स अँड द रुरल रोड्स ऑर द विलेजेस रोड. विलेज टू विलेज कनेक्शन और इन द विलेज जो कनेक्शन ऑफ रोड असेल तर दॅट इज कम अंडर द विलेज रोड्स. डिस्ट्रिक्ट रोड्स म्हणजे डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट रोड. ओके, दॅट आर कम अंडर ॲज अ डिस्ट्रिक्ट रोड. आफ्टर दॅट स्टेट हायवेज, स्टेट हायवेज म्हणजे स्टेट टू स्टेट कनेक्शन ऑफ द रोड्स that are the state highways. And last one is the national to national म्हणजे country to country there is a connection of roads that is the national highways. We'll see the first that is the national highway. You can see this national highway. National highways are main roads of a particular country
they connects all major cities of the capital of the country. They run throughout the length and the width of the country. Minimum 2-lane road is provided for the national highway. तर नॅशनल हायवे म्हणजे काय, तिथीच मेन रोड, याला काय म्हणलेलं आहे, मेन रोड असं म्हणलेलं आहे, विच इज पर्टिक्युलरली कनेक्ट द कंट्री. म्हणजे कंट्री टू कंट्री कनेक्शन जे आहे ते तुमच्या नॅशनल हायवेने केलेलं आहे. आणखी हे जे रोड्स आहेत दे रन थ्रू आउट द लेंथ अँड द विड्थ ऑफ द कंट्री. तर पूर्ण पसरलेले आहेत. these roads are throughout the length as well as the breadth of the country. आणि या ठिकाणी लेन किती असणार आहेत या रोडचे, बघा लेन 2 लेन असू शकतात, 4 लेन, 6 लेन, अशा पद्धतीने रोडचं डिवायडेशन असतं. तर त्यामध्ये जे नॅशनल हायवे त्याला मिनिमम 2 लेन शुड बी प्रोव्हाइडेड, म्हणजे येण्यासाठी एक रस्ता आणि जाण्यासाठी त्यामध्ये 2 लेन. तर अशा पद्धतीने 2 लेन रोड शुड बी प्रोव्हाइडेड फॉर दिस नॅशनल हायवे. दॅट इज द रिक्वायरमेंट. मिनिमम 2 लेन शुड बी प्रोव्हाइडेड, 2 लेन रोड इज प्रोव्हाइडेड फॉर द नॅशनल हायवेज. नॅशनल हायवेचं काम काय आहे, टू कनेक्ट द कंट्रीज. ओके, one country to the another country. That is the first point. Second point काय आहे, थ्रू आउट द लेंथ आणि विड्थ हे पसरलेले आहेत. नेक्स्ट वन इज द मिनिमम 2 लेन. हा जो रोड आहे तर तो कसा केला पाहिजे आपल्याला, मिनिमम 2 लेन शुड बी प्रोव्हाइडेड. याच्यापेक्षा जास्त असतील तर ठीक आहे, 4 असेल 6 असेल तर नो प्रॉब्लेम, बट मिनिमम 2 लेन रोड शुड बी प्रोव्हाइडेड फॉर द नॅशनल हायवेज. दिस इज नथिंग बट अ नॅशनल हायवेज. ऑल ऑफ यू गेटिंग? समजलं कसं काय ना? Yes, ma'am. मुलींच्या मधून आवाज येत नाही, आणखीन एकदा सांगू का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, आणखीन एकदा बघा. नॅशनल हायवेज म्हणजे काय, आपल्याला कंट्री टू कंट्री जो रोड आपण, नेशन टू नेशन जो रोड आपण कनेक्शन करणार आहोत, तर दॅट इज द नथिंग बट अ नॅशनल हायवेज. तर नॅशनल हायवेचा आपल्याला जे लेन प्रोव्हाइड करणार आहोत तर ते लेन किती असले पाहिजेत, मिनिमम 2. त्याच्यापेक्षा जास्त असतील तर चालतात, 4 लेन असेल, 6 लेन रोड असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मिनिमम 2 लेन असलं पाहिजे. का तर हे हा नॅशनल रोड असणार आहे, त्याच्यावरचं ट्रॅफिक पण तुमचं काय असणार आहे, जास्त असणार आहे, डिस्टन्स पण लॉंग असणार आहे. सो फॉर दॅट पर्पज minimum lane road should be provided, okay, for the national highways. आणि सेकंड पॉइंट काय आहे की this road is used to connect the country to country कनेक्शन करण्यासाठी हा रोड आहे तो आपण यूज करणार आहोत. ओके, आणि ते कनेक्ट, ह्या रोडला आपण काय म्हणतो, मेन रोड असं म्हणतो. का तर नॅशनल हायवे दीज आर दी मेन रोड्स. याच्या खाली जर आपण पुढच्या रोडला गेलो, स्टेट रोडला, दीज आर दी सेकंडरी रोड्स. का तर जे स्टेट रोड आहेत ते तुमच्या नॅशनल रोडला कनेक्ट केलेले असतील. ओके, and they connects the all major cities to the capital of the country. जे काही तुमचे मोठे मोठे कंट्री आहेत तर त्या सगळ्या कंट्रीला जे कनेक्शन ऑफ रोड्स आहेत तर तुमचं त्याच्यात असणार आहे, दॅट आर द नॅशनल हायवेज ओनली. समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. आवाज खूप कमी येतोय मला आज. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा, ठीक आहे. Yes, कोण ma'am. सांगते मग नॅशनल हायवे म्हणजे काय समजलं? चला पटपट सांगा. Main road. मेन रोड आहे, नॅशनल रोड इज कन्सिडर्ड ऍज अ मेन रोड. ओके, नेक्स्ट पॉइंट. Connect all major cities. Okay, they connect all the major cities or all the major countries. Okay, next point. Minimum 2 lane असतात. Minimum 2 lane They have असतात. minimum Okay. 2 lanes. आणि थ्रू आउट पसरलेले आहेत. लेंथ कन्सिडर केला तर लेंथला आणि विड्थ जरी कन्सिडर केला ब्रेडला तर त्या ठिकाणी पण हे काय झालेले आहेत, तुमचे सगळे नॅशनल रोड्स आहेत ते स्प्रेड झालेले आहेत. दॅट इज द नॅशनल हायवेज. सो राईट डाऊन नॅशनल हायवेज. राईट डाऊन नॅशनल हायवेज आर national highways are national highways are national highways are main roads. National highways are main roads. National highways are main roads. National highways are main roads of a particular country. Of a particular country. National highways are main roads of a particular country. Full stop. They connects
all major cities. They connects all major cities. All major cities. मॅडम चैतन्य चांडोळे अनाउन्स करा आहे म्हणते मॅडम Chaitanya Chandole is here. Chaitanya Chandole. Chaitanya? हा येस मॅडम Okay, no problem. नाव टाकत राहिले Okay, no problem. You write your name. मॅडम मगाशी पवार सरांचं ते सेशन अटेंड करायला सांगितलं तेव्हा होतात का विचार ठीक आहे. सजेशन फ्रॉम युअर सीसी. चैतन्य, तुम्ही आज जे मॅडमनी सजेशन दिलात की पवार सरांचं लेक्चर आहे, तर ते तुम्ही दुपारी अटेंड करा. ठीक आहे. सजेशन मिळालं का तुम्हाला? यू गॉट द सजेशन? हा मिळालं. 2 वाजता आहे ना, मिळालंय सजेशन. Okay, no problem. National highways are main roads of a particular country, full stop. They connect all major cities to the capital of the country. They connect all major cities to the capital of the country, full stop. They run throughout the length. They run throughout the length and breadth of the country. They run throughout the length and breadth of the country. Full stop. Minimum 2-lane road is provided. Minimum 2-lane road is provided. Minimum 2-lane road is provided. Minimum 2-lane road is provided for national highways. All of you completed? झालं का सगळ्यांचं लिहून? Yes, ma'am. Okay. Moving towards the next slide, that is the next type of road, that is the state highways. बघा, आपण म्हणलो तो नॅशनल हायवेज these are the main roads. Okay, तर मेन रोड नंतर आपल्याला जे स्टेट हायवे आहेत, तर ते कनेक्ट टू द स्टेट हायवेज ओनली. बघा, स्टेट हायवेज आर सेकंड मेन रोड्स which connect to the major parts of the state within it. The state highways ultimately connected to the national highways. म्हणजे स्टेट हायवे जे आहेत, तर स्टेट हायवे कोणाला कनेक्ट असतात, तर नॅशनल हायवेला कनेक्ट असतात. तर जर हे मेन जे रोड आहेत, नॅशनल हायवेज आहेत, तर त्याचं कनेक्शन कोणाशी असणार आहे, तुमच्या स्टेट हायवेशी असणार आहे. सो द स्टेट हायवेज आर कन्सिडर्ड ॲज अ सेकंड मेन रोड्स. ओके, विच कनेक्ट द मेजर पार्ट ऑफ द स्टेट, दॅट इज द स्टेट हायवे. स्टेट हायवे म्हणजे कुठले असणार आहे, स्टेट टू स्टेट. कर्नाटक असेल राज्य एक, आणखी तुमचं महाराष्ट्र एक राज्य, तर याला कनेक्शनचे जे रोड्स आहेत, दॅट आर दी नथिंग बट अ स्टेट हायवेज. ओके, आणखी यामध्ये जे मेजर कंट्री टू कंट्री रोड आहेत, दॅट आर दी नॅशनल रोड, दॅट आर दी प्रायमरी मेन रोड्स. तर त्या मेन रोडचं कनेक्शन परत तुमच्या या स्टेट हायवेशी असणार आहे. दॅट इज द national highways are the main roads and state highways are the second main roads. Okay, so that these are the state roads, state to state connection is here. So write down state highways, state highways, state highways are second main roads, are second main roads. State highways are second main roads which connect major parts of the state, major parts of state within it. Full stop. State highway ultimately connects to the national highways. State highway ultimately connects
to the national highways. All of you completed? Yes, ma'am. Okay. Coming towards the next type of road, that is the district road. बघा district road यामध्ये that district roads are divided into two parts, that is the major district road and the minor district road. तर major district road म्हणजे काय, district to district असलेला त्याचे direct connection आहे, तर that is nothing but a district road. And minor district road म्हणजे काय, within a district जे काय small roads असणार आहेत, within a district the roads are there for used for the connection, that are nothing but a minor road. म्हणजे काय, major to major म्हणजे district to district जे connection of road असतील, direct जे connection चे road असतील, that is nothing but a major district road. आणि minor district road म्हणजे काय, जे रोड डिस्ट्रिक्ट पासून पुढे विलेजेस साठी जे कनेक्शन केलेले आहेत, ओके, दॅट आर कन्सिडर्ड ऍज अ, किंवा त्या डिस्ट्रिक्ट मध्ये जे काही छोटे छोटे रोड्स आहेत तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर मायनर डिस्ट्रिक्ट रोड्स. ओके, तर डिस्ट्रिक्ट रोडचा उपयोग काय होणार या ठिकाणी, तर आपल्याला दोन डिस्ट्रिक्टचं कनेक्शन करायचं असेल तर वी यूज दिस रोड, दॅट इज द डिस्ट्रिक्ट रोड. आणि सेकंड पॉईंट काय, जर मार्केटिंग पर्पज असेल किंवा आपल्याला प्रोडक्शन प्लेसेस साठी स्टेटला जायचं असेल तर आपण डिस्ट्रिक्ट थ्रू परत स्टेटला आपण जाणार आहोत, दॅट इज द स्टेट टुवर्ड्स द नॅशनल हायवेज. नंतर पहिल्यांदा आपला रोडचं कनेक्शन कसं असेल, आपलं स्टेट असेल, स्टेट नंतर परत आपण नॅशनल हायवेला जाणार आहोत, डिस्ट्रिक्ट पासून स्टेटला, स्टेट पासून परत नॅशनलला. ओके, असं आपलं काय असणार आहे, रोडचं कनेक्शन असणार आहे, डिस्ट्रिक्ट टू द स्टेट हायवे टू द नॅशनल हायवेज. कारण आपले मेन जे रोड्स आहेत ते तुमचे नॅशनल आहेत, त्याच्यानंतर तुमचे स्टेट आहेत, आणि त्याच्यानंतर आपण हे डिस्ट्रिक्ट रोड, आणि या डिस्ट्रिक्ट रोडलाच परत काय असणार आहे, परत त्याचं डिवायडेशन हे विलेज रोड्स मध्ये असणार आहे. सो डिस्ट्रिक्ट रोड्स आर प्रोव्हाइडेड within the cities and connects market and production places to state and the national highways. Two types of district roads are there, namely as a major district road and minor district road. Major district roads connect headquarters of neighboring district with main parts of district, while minor district roads are laid within the district. म्हणजे काय, जे मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहे तर ते कसे आहेत, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट डायरेक्ट कनेक्शन आहे, तर त्याला आपण मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणणार आहोत. अँड मायनर डिस्ट्रिक्ट रोड इज नथिंग बट अ फेअर, द मायनर डिस्ट्रिक्ट रोड इज नथिंग बट काय असणार आहे, तर विदिन द डिस्ट्रिक्ट जे काही छोटे छोटे रस्ते आहेत तर त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत, मायनर डिस्ट्रिक्ट रोड्स विच आर कनेक्टेड टू द विलेजेस. ऑल ऑफ यू गेटिंग? समजलं का? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. मुलींच्या मधून काय आवाज येत नाहीये आज, काही प्रॉब्लेम आहे का? सांगायची गोष्ट का तुम्हाला पास करायचं नाही का? मेघा, Yes, ma'am. मला एक्झाम द्यायची काय समजलं डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे सांगा जरा. सृष्टी, श्रुती कोण आहेत? ऋतुजा, वैष्णवी कदम, वैष्णवी कुलकर्णी, ऋतुजा माने. बोला, कोण सांगते मला व्हॉट इज द डिस्ट्रिक्ट रोड, काय समजलं डिस्ट्रिक्ट रोड मध्ये? बोला पटपट. मी एकटीच बडबडून काय उपयोग नाही, तुम्हाला समजलं पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे, तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. आणि हे खूप सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्हाला पण सांगता येईल डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे काय असतं, विलेज रोड्स म्हणजे काय असतं, किंवा तुमचे नॅशनल रोड कुठले आहेत, स्टेट रोड कुठले आहेत, हे तुम्हाला पण माहिती आहे. सांगा पटपट, चला. डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे काय समजलं तुम्हाला? बोला, कोण सांगते? आज वुमन्स डे आहे त्यामुळे वुमन फर्स्ट. बोला पटपट, मुलींच्या मध्ये कोण सांगते, नाही तर मुलं तयार आहेत बघा सांगायला. गर्ल्स मध्ये कोण बोलतंय? कोणच बोलणार नसेल तर मग आपण थोडं अवघड होईल. बोला. डिस्ट्रिक्ट रोड्स हे सिटीज मध्ये असतात आणि ते मार्केट आणि प्रोडक्शन प्लेसेसला कनेक्ट करतात. ओके, डिस्ट्रिक्ट रोड हे सिटीज मध्ये असतात आणि ते काय कनेक्ट करतात, तर आपल्याला मार्केटिंग करायचं असेल, प्रोडक्शन जे प्लेसेस आहेत तर स्टेटला, नॅशनल हायवेला कनेक्ट करतात. सेकंड पॉइंट काय असणार आहे त्या ठिकाणी? हे रोड्स आहेत ते टू टाइप्स ऑफ रोड्स असतात, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स अँड मायनर डिस्ट्रिक्ट रोड्स. हा, मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि मायनर डिस्ट्रिक्ट रोड. मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे काय?
मी लेक्चरला नाही आणि जे हेडक्वार्टर्स ऑफ द नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे डायरेक्ट कनेक्शन असेल तर त्याला डायरेक्ट कनेक्शन जे आहे तर त्या ठिकाणी हे डायरेक्ट कनेक्शन वाले रोड्स आहेत तर त्याला आपण म्हणणार आहोत मेजर डिस्ट्रिक्ट रोड. आणि मायनर डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे काय की देर डिस्ट्रिक्ट मध्ये जे काही छोटे छोटे रोड आहेत तर त्याला आपण विदिन अ डिस्ट्रिक्ट ओनली जे रोडचं कनेक्शन असणार आहे टू द विलेजेस सर दॅट इज नथिंग बट अ डिस्ट्रिक्ट दॅट इज द मायनर डिस्ट्रिक्ट रोड. मायनर डिस्ट्रिक्ट रोड. Okay, the roads which are laid within the district that is nothing but a minor district road. All of you getting समजलं का? Yes, madam. Yes, ma'am. Madam. Okay. Write down then district roads. Write down district roads. District roads are provided. District roads are provided. त्यांनी लेक्चर अटेंड करायला पाहिजे टेस्ट द्यायला District पाहिजे. roads are provided. त्यांचं आयुष्य यांच्या म्हणजे त्यांनी 4-2-3 वर्ष कष्ट केले तर चांगले District roads are provided. मग त्यांनी नाही लेक्चर अटेंड केले असं फिरलं ना तर कसं होणार आहे हॅलो. हा बोला. ते बघा चांगलं कॉलेज म्हणून तुम्ही डोळ्यासमोर ऍडमिशन हॅलो. केलं असतं. पैसे जाऊ द्या पण मुलांना शिकवावं असा विचार करतोय माणूस. District roads are provided within the cities. Within the cities and connects markets and production places. Markets and production places to state and national highways. To state and national highways. Full stop. Two types of district roads. Two types of district roads are there. Two types of district roads are there. Namely, major district roads. Namely, major district roads and minor district roads. And minor district roads. Full stop. Major district roads. Major district roads connect headquarters of neighboring district with main part of district with main parts of district while minor district roads are laid with in the district full stop. Next one is the village roads. Baga, these are the villages roads or the rural roads. Village roads connects the nearby villages with each other. They lead to nearby town or the district roads. Usually low quality roads are provided as the village roads because of the low traffic. बघा villages जे आहेत तर villages ठिकाणी जो रोड आपण प्रोव्हाइड करणार आहोत that are the rural roads or the villages road. But on this traffic there is a that traffic जे आहे तर ट्रॅफिक कसं असणार आहे कमी असणार आहे त्या रोडची आणि हे रोड ऑटोमॅटिकली कुणाला कनेक्ट असणार आहे तर डिस्ट्रिक्ट रोडला किंवा स्टेट रोडला तुमचे हे रोड्स कनेक्ट असणार आहेत. ओके
डिस्ट्रिक्ट रोडला हे रोड असणार आहेत तर कनेक्शन असणार आहे. आणि ट्रॅफिक जे आहे तर ते कसं असेल, लो ट्रॅफिक असेल ऑन दिस रोड. दॅट आर दी विलेज रोड्स अँड द रुरल रोड्स. समजलं का सगळ्यांना? रुरल रोड्स. Yes, ma'am. Okay, write down rural roads or village roads. Rural roads or village roads. Write down village roads connect. Village road connect. Village road connects nearby. The village roads connects the nearby villages. Nearby villages with each other. With each other. With each other. Full stop. They lead to nearby town. They lead to. They lead to nearby town or district roads. Full stop. Usually low quality roads are. Usually low quality roads are. Usually low quality roads are provided as village roads. Low quality roads are provided as village roads. Village roads because of low traffic. Because of low traffic. Because of low traffic. Full stop. Next slide. बघा, आतापर्यंत आपण दोन टाइपचे रोड्स बघितले, बेस्ड ऑन द मटेरियल अँड बेस्ड ऑन द लोकेशन. That is the IRC classification. That two types of the road is completed here. The based on the third type is here, that is the based on the traffic volume. तर ऑलरेडी आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे काय मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. तर ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, रोड वरती जेवढे येणारे व्हेकल्स आहेत, येणारे आणखी जाणारे, तर त्या सगळ्याचा आपल्याला काय करायचं, एक नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. जे नंबर ऑफ व्हेकल्स ऑन द रोड इंटरिंग अँड द एक्झिट फ्रॉम द रोड, दॅट इज नथिंग बट अ ट्रॅफिक व्हॉल्यूम. ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, number of vehicles coming on the roads and number of vehicles leaving the road, that number is nothing but a traffic volume. तर त्या नंबर वरती आपल्याला काय करायचंय, there are the based on this number of vehicles, there is a three types of the roads are classified. That is the light traffic roads, medium traffic roads and the high traffic roads. बघा, लाईट ट्रॅफिक रोड मध्ये काय असणार आहे, व्हेकल्स कमी असणार आहे, दॅट इज द लाईट ट्रॅफिक रोड्स. मीडियम म्हणजे काय, त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे, दॅट इज द light traffic road is nothing but the vehicles road which carrying the 400 vehicles daily on an average is called as a light traffic road. म्हणजे काय, light traffic road म्हणजे काय, the roads which can carrying the 400 vehicles daily on an average is called as a light traffic road. बघा, या ठिकाणी रोड वरती 400 एवढे अप्रॉक्सिमेटली एवढे 400 ऑन अँड अवरेज एवढे जर व्हेकल त्या रोड वरती असतील तर त्या रोडला आपण म्हणणार आहोत लाईट ट्रॅफिक रोड. सेकंड वन इज द मीडियम ट्रॅफिक रोड. म्हणजे काय, इफ अ रोड कॅरिंग 400 to 1000 व्हेकल पर डे देन इट इज सेड टू बी अ मीडियम ट्रॅफिक रोड. म्हणजे काय, मीडियम मध्ये काय आहे, तर 400 ते 1000 एवढे जर व्हेकल त्या रोड वरती असतील पर डे ला, तर त्या रोडला आपण कशामध्ये डिव्हिजन करणार आहोत, तर मीडियम ट्रॅफिक रोड मध्ये. अँड थर्ड वन इज द हाय ट्रॅफिक रोड्स. म्हणजे काय, तर इफ द रोड कॅरिंग the vehicles more than 1000 that per day, then it is considered as a high traffic roads.
बघा, द बेस्ड ऑन द ट्रॅफिक व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर रोड वरती आपले जेवढे इनकमिंग व्हेकल आहेत आणि आउटगोइंग व्हेकल्स आहेत, तर त्या सगळ्याच आपल्याला काय करायचं, वी हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर अँड दॅट नंबर इज नथिंग बट अ ट्रॅफिक व्हॉल्यूम. अँड बेस्ड ऑन दिस नंबर ऑफ व्हेकल्स पर डे there is a distribution. One is the light traffic road, second one is the medium traffic road, and third one is the high traffic road. तर medium traffic road म्हणजे काय, the load which can carry the 400 vehicles per day, that is the light traffic road. Second one is the medium traffic road म्हणजे काय, road carrying the 400 to 1000 vehicle per day, then it is said to be a medium traffic road. आणि third म्हणजे काय, तर ट्रॅफिक रोड वरती जे व्हेकल्स आहेत, तर ते तुमचे 1000च्या जर वरती असतील पर डे ला, तर देन सच अ टाइप ऑफ रोड इज कन्सिडर्ड ॲज अ हाय ट्रॅफिक रोड. ऑल ऑफ यू गेटिंग? समजलं का सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Okay. Write down types of road based on traffic volume. Write down types of roads. Types of roads. Based on traffic volume. Types of roads based on types of roads based on traffic volume. Write down first light traffic roads. Light traffic roads. Light traffic roads. The roads which are carrying 400 vehicles. 400 vehicles. 400 vehicles daily on an average is called light traffic roads. Is called light traffic roads. Second, medium traffic roads. Medium traffic roads. If a road carrying 400 to 1000 vehicles. 400 to 1000 vehicles. 400 to 1000 vehicles per day. 400 to 1000 vehicles per day. Then it is said to be medium traffic road. Then it is said to be medium traffic road. Next one, high traffic roads. High traffic roads. If a road is carrying more than 1000 vehicles per day, then it is considered as high traffic road. Then it is considered as high traffic road. ठीक है. Next slide. बघा, based on the types of roads based on the economy. Write down next point. The types of roads based on economy. Types of roads based on economy. Types of roads based on economy. Write down first low cost roads. Low cost roads. Second, medium cost roads.
medium cost roads, and third, high cost roads. High cost roads. तर बघा, तर मीडियम टाइप्स ऑफ रोड्स बेस्ड ऑन द इकॉनॉमी. तर इकॉनॉमी म्हणजे काय करायचं आपल्याला, इकॉनॉमी इज नथिंग बट इट डिपेंड्स अपॉन द कॉस्ट. तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी कॉस्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, रोड आहे तो आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत. बट देअर इज अ कॉन्क्रीट रोड इज देअर. आता बिटुमिनस रोड असेल किंवा कॉन्क्रीट रोड असेल किंवा अर्धन रोड असेल, तर यामध्ये कॉस्टसाठी व्हेरिएशन आहे. कसं अर्धन रोड आहे ते आपण जे अर्थ मटेरियल आहे, इझिली अवेलेबल जे अर्थ मटेरियल आहे, तर त्याच्यापासून आपण हा अर्धन रोड बनवणार आहोत. बरोबर. सेकंड पॉइंट, जर तुम्ही ग्रॅव्हल रोड बनवला तर तुमचा अर्धन रोड पेक्षा तुमचा ग्रॅव्हल रोड चांगला आहे. ग्रॅव्हल रोड पेक्षा तुम्ही WBM ला गेला तर WBM रोड हा ग्रॅव्हल आणि अर्धन पेक्षा ऑटोमॅटिकली चांगला आहे. तुमच्या WBM रोड पेक्षा तुम्ही जर बिटुमिनस रोडला गेला तर बिटुमिनस रोड तुमचा चांगला आहे. म्हणजे कॉस्ट, रिक्वायर्ड कॉस्ट विल बी मोर. ज्या ठिकाणी तुमची ड्युरेबिलिटी असेल किंवा त्याची क्वालिटी असेल, हे जे पॅरामीटर्स येतात, तर काय होणार आहे त्या ठिकाणी त्याची कॉस्ट पण त्या रोडची इन्क्रीज होत जाणार आहे. तर बिटुमिनस रोड पेक्षा पण तुमची कॉन्क्रीट रोड चांगली आहेत. म्हणजे काय, तर रिक्वायर्ड कॉस्ट फॉर द कॉन्क्रीट रोड इज मोर ऍज कम्पेअर टू बिटुमिनस रोड. बिटुमिनस रोड पेक्षा तुमची WBM रोडची कॉस्ट कशी आहे, कमी आहे. म्हणजे काय, त्या ठिकाणची इझिली अवेलेबल जे मटेरियल आहे, जे रिक्वायर्ड स्टोन असतील, वॉटर असेल किंवा त्या ठिकाणी तुमची लागणारी सॉइल असेल, तर याचं कॉम्बिनेशन करून आपण तो वॉटर बॉन्ड मेकॅनम रोड बनवणार आहोत. बट सो दॅट इट्स त्या ठिकाणची क्वालिटी पण आहे ती पण तुमची काय असणार आहे, त्या ठिकाणी कमी असणार आहे. मीन्स डिपेंड्स अपॉन द कॉस्ट, डिपेंड्स अपॉन द इकॉनॉमी. देअर आर दी 3 टाइप्स ऑफ द रोड्स. वन इज द लो कॉस्ट रोड्स, मीडियम कॉस्ट रोड्स अँड लास्ट वन इज द हाय कॉस्ट रोड्स. तर लो कॉस्ट रोड म्हणजे तुमचे अर्धन रोड येतील, त्या ठिकाणी ग्रॅव्हल रोड येईल, त्या ठिकाणी तुमचे WBM रोड येतील. तर हे जे रोड्स आहेत, बाय युजिंग द इझिली अवेलेबल मटेरियल दॅट आर दी अर्थ मटेरियल, तर याचा उपयोग करून जे रोड बनवलेले आहेत, व्हिलेज रोड्स किंवा त्याला आपण रुरल रोड सुद्धा असं म्हणू शकतो, तर दॅट आर कन्सिडर्ड ऍज अ लो कॉस्ट रोड्स. सेकंड, मीडियम कॉस्ट रोड्स म्हणजे काय, जे बिटुमिनस, जे त्याच्यापेक्षा थोडेसे क्वालिटी त्याची कशी आहे, चांगली आहे, तर त्यामध्ये बिटुमिनस रोड येऊ शकतात. बिटुमिनस रोड कसे बनवले जातात, तर बिटुमिनस बाय युजिंग द बिटुमेन ऑर द asphalt, दॅट इज द बिटुमिनस रोड दॅट हॅव्हिंग द मीडियम कॉस्ट अँड विच इज लेस दॅन द कॉन्क्रीट रोड. ओके. आणि हाय कॉस्ट रोड म्हणजे काय, तर तुमचे कॉन्क्रीटचे रस्ते असणार आहे त्या ठिकाणी, विच हॅव्हिंग द हाय कॉस्ट बट मेंटेनन्स इज व्हेरी लेस, ड्युरेबिलिटी इज व्हेरी हायर. सो देअर इज अ हाय कॉस्ट रोड्स आर कम अंडर दिस कॉन्क्रीट रोड ओनली. ओके. तर या पद्धतीने आपल्याला काय केलेले, 3 टाइप मध्ये रोडचं डिव्हिजन केलेलं आहे, बेस्ड ऑन द इकॉनॉमी, बेस्ड ऑन द कॉस्ट. लो कॉस्ट रोड्स, मीडियम कॉस्ट रोड आणखी हाय कॉस्ट रोड्स. ओके. तर इकॉनॉमी ही कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या टोपोग्राफी वरती डिपेंड असणार आहे, फंक्शन ऑफ द रोड साठी वरती असणार आहे, आणखी ट्रॅफिक अनालिसिस वरती असणार आहे. तर बघा, लोकेशन म्हणजे डिपेंड्स अपॉन द लोकेशन, म्हणजे त्या ठिकाणचं लोकेशन किंवा त्या रोड ज्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत, तर त्या ठिकाणचं जरी जे काही तुमचं हे असेल, टोपोग्राफी असेल किंवा लोकेशन ऑफ द रोड ही कुठल्या साईडला आहे, म्हणजे टोपोग्राफी मध्ये जास्त अंडुलेशन आहेत, जास्त डिपॉझिशन आहेत, काय वेळेला रिव्हर आहे, तर अशा पद्धतीने जर अनइवन जे सरफेस जास्त असेल, म्हणजे ज्या ठिकाणी आपण अलाइनमेंट फिक्स केलेले आहे, तर त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणची टोपोग्राफी असेल, वेअर इज द डिपॉझिशन, वेअर इज द अंडुलेटिंग पार्ट असेल, काही ठिकाणी दरी असतील, काही ठिकाणी तुमच्या रिव्हर्स असतील, तर अशा ठिकाणी आपल्याला ब्रिजेस वगैरे प्रोव्हाइड करावे लागतात. काही वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी एक्सकॅव्हेशन करावं लागेल, डिगिंग करावं लागेल, काही वेळेला तुम्हाला फिलिंग करावं लागेल, ज्या ठिकाणी अंडुलेटिंग पार्ट आहे त्या ठिकाणी, आणि परत प्लेन फॉर्मेशन लेवल बनवावी लागेल. तर त्यासाठी आपल्याला द इकॉनॉमी ऑर द कॉस्ट ऑफ द रोड कन्स्ट्रक्शन इज डिपेंड्स अपॉन द लोकेशन ऍज वेल एज द फंक्शन ऑफ द रोड. द रोड हा कशासाठी आपण डिझाईन करत आहोत, प्लॅनिंग करत आहोत, तर स्टेट टू स्टेट कनेक्शन साठी आहे किंवा तुमचं नॅशनल टू नॅशनल कनेक्शन साठी आहे. तर त्या ठिकाणी माझा जर मेन रोड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता बनवावा लागेल, याची कॉस्ट कशी आहे, जास्त असणार आहे. ओके. विलेज टू विलेज जर रोड आपण कन्स्ट्रक्ट करत असेल तर त्या ठिकाणी आपण थोडा मीडियम कॉस्टचा रोड बनवला तरी चालतो. ओके. तर बेस्ड ऑन द ट्रॅफिक, आणि त्या ठिकाणी त्या रोडवरून जाणारं ट्रॅफिक किती आहे, तर मॅक्झिमम ट्रॅफिक जात असेल तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जास्त असेल, ट्रॅफिक व्हॉल्यूम कंजेक्शन जास्त होत असेल, तर वी हॅव टू प्रोव्हाइड द मॅक्झिमम विड्थ ऑफ द रोड. 2 लेन असेल तर 4 लेन, 6 लेन, अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, त्याची लेन्स ऑर द विड्थ ऑफ द रोड आपल्याला काय करावं लागेल, इन्क्रीज करावी लागेल. सो द इकॉनॉमी इज डिपेंड्स अपॉन द लोकेशन, फंक्शन ऑफ द रोड्स अँड ऑल्सो ऑन द ट्रॅफिक analysis, that is the classifications of the road is based on the economy.
ओके, समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट जो राहतो तो बेस्ड ऑन द ट्रॅफिक टाईप. आणखी तुमचे बेस्ड ऑन द 2 टाइप्स मेन पार्ट आहे त्या ठिकाणी रोडचे, फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंट. रिमेनिंग पार्ट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू. हे पॉइंट लिहिलेत का तुम्ही? लो कॉस्ट रोड, मीडियम कॉस्ट रोड ऑलरेडी यू हॅव रिटन इन युअर नोटबुक. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मॅम